दरम्यान इम्तियाज जलील यांच्या विरोधात आंबेडकरी संघटनांचा मोर्चा छत्रपती संभाजीनगर शहरात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आलाय। जलील यांनी हरिजन शब्द वापरल्यानं आंबेडकरी संघटना आता आक्रमक झालाय। इम्तियाज जलील यांना अटक करण्याच्या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात येतोय। तर छत्रपती संभाजीनगरमध्ये आंबेडकरी संघटनांचा हा मोर्चा, इम्तियाज जलील यांच्या विरोधात आंबेडकरी संघटनांचा हा मोर्चा आहे आणि या मोर्चा संदर्भात अधिक अपडेट घेणार आहोत आमचे प्रतिनिधी दत्ता कनवटे यांच्याकडून। दत्ता, काय अधिक अपडेट आहे? नक्कीच अशा पद्धतीने आपण बघू शकता की हा प्रचंड मोठा मोर्चा जो आहे तो अजूनही सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतोय। खूप मोठ्या संख्येने लोक या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। छत्रपती संभाजीनगर शहरातल्या क्रांती चौकातून हा मोर्चा निघालेला आहे आणि सध्या पैठण गेट परिसरामध्ये हा सगळा मोर्चा जो आहे तो पोहोचला असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। सगळीकडे निळे झेंडे, निळं वादळ या ठिकाणी निर्माण झाल्याचं चित्र जे आहे ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। हजारोच्या संख्येने लोक या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। इम्तियाज जलील यांनी आंबेडकरी समाजाच्या भावना दुखावल्या यासाठी इम्तियाज जलील यांच्यावरती अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला होता। मात्र इम्तियाज जलील यांना अटक करण्यात आली नव्हती। ही अटक करण्यात यावी हा सगळा मोर्चा निघालेला आहे आणि या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने लोक सहभागी झाले असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। इम्तियाज जलील यांच्या विरोधामध्ये मोठ्या प्रमाणात घोषणा सुद्धा या ठिकाणी दिला जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। मोठ्या संख्येने निळे झेंडे या ठिकाणी लोकांच्या हातात आहे, त्यामुळे एक निळं वादळ रस्त्यावरती उतरल्याचं चित्र जे आहे ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं। एक मोठा मोर्चा जो आहे तो या ठिकाणी नागरिक काढत असताना आपल्याला पाहायला मिळतात। काही कार्यकर्ते या ठिकाणी आहेत। काय सांगाल तुम्ही? एक मोठा मोर्चा, एक आक्रोश पाहायला मिळतोय। 2019 साली इम्तियाज जलील यांना याच बौद्ध समाजाच्या मतांमुळे ते लोकसभेमध्ये गेले होते, खासदार झाले होते, परंतु त्याच्या 2 महिन्यानंतर त्यांनी ती युती तोडली आणि त्याच्यामुळं तेव्हापासून बौद्ध समाज हा मोठ्या प्रमाणात इम्तियाज जलील यांच्यावर नाराज आहे। या 2024च्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकांमध्ये इम्तियाज जलील जे पडले त्याचं खापर ते बौद्ध समाजावर पडतात आणि या मानसिकतेमधून, या फ्रस्ट्रेटेड मानसिकतेमधून इम्तियाज जलील वारंवार बौद्ध समाजाच्या विरोधात वेगवेगळे विधान करत आहेत। त्याच्यामुळे समाजामध्ये आक्रोश निर्माण झालेला आहे आणि म्हणून इम्तियाज जलील यांच्या विधानाचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बौद्ध समाजाचे, आंबेडकरी समाजाचे लोक जमलेले आहेत। नक्कीच तर आपण बघू शकताय की ही जी गर्दी आहे ती प्रचंड मोठी गर्दी छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये झाली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। क्रांती चौकातून हा मोर्चा निघालेला आहे आणि छत्रपती संभाजीनगर इथल्या भडकल इथे जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्वी पुतळा होता, जिथं आज नव्याने काम सुरू आहे, त्या ठिकाणापर्यंत हा सगळा मोर्चा जाणार आहे आणि इम्तियाज जलील यांना अटक करण्याची मागणी या मोर्चातून केली जात आहे। त्यामुळे येणाऱ्या काळात पोलीस काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र एक संताप आणि आक्रोश जो आहे तो रस्त्यावरती निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय। मोठ्या संख्येने लोक, हजारोच्या संख्येने लोक या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। प्रणिता, नक्कीच दत्ता, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।